लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माया मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ कुवेत समिती 2026 तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा वाढदिवस. आपल्या अभिजात मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान साजरा करण्याचा हा दिवस. रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने प्रत्यक्ष न भेटता आपण हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने साजरा करीत आहोत. यावर्षी आपण शिवजयंती आणि मराठी भाषा गौरव दिन या दोन तेजस्वी उत्सवांचा संगम ध्वनी चित्रफित स्वरूपात साजरा करण्याचे योजले. मराठी संस्कृती, इतिहास आणि वाङ्मयाचे नानाविध पैलू पुढच्या पिढीपर्यंत पोचावेत हा एक प्रयत्न. तर मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या अध्यक्षा सौ बबिता पाटील यांच्या मनोगताने करूयात. माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बोल मराठी, चाल मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. नमस्कार, मी सौ बबिता पाटील. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचा अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो, यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्यातील त्यांचे अनमोल योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य यांचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात कुसुमाग्रजांचे स्थान एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना 1987 मध्ये साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर हा बहुमान मिळवणारे हे दुसरे मराठी साहित्यिक होते. भारत सरकारने त्यांना 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. मराठी भाषेचा उगम आणि तिचा विकास अत्यंत रंजक आणि गौरवशाली प्रवास आहे. मराठी ही इंडो आर्यन भाषाकुळातील एक प्राचीन भाषा असून तिचा इतिहास सुमारे 1500 ते 2000 वर्षाचा आहे. ही भाषा पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत आणि अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत आजच्या स्वरूपात पोचली आहे. मराठी भाषेच्या इतिहासातील 3 ऑक्टोबर 2024 हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे. या दिवशी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला आणि तिचा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी काही गंभीर आव्हानांचा विचार करणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या ओघात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ सण नसून तो आत्मचिंतनाचा दिवस आहे. कवी कुसुमाग्रजांनी ज्या प्रकारे मराठी भाषेला क्रांतीचे आणि करुणेचे स्वर दिले
तो वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. हे केवळ म्हणून चालणार नाहीये, तर मराठी भाषेला ज्ञानाची आणि रोजगाराची भाषा बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला एक नवी ओळख मिळाली आहे. आता या संधीचा वापर करून मराठी साहित्याला जागतिक स्तरावर नेण्याची वेळ आली आहे. मराठी ब्लॉगर्स, तंत्रज्ञ, साहित्यिक आणि सामान्य जनता या सर्वांनी मिळून जर मराठीचा अभिमान बाळगला तर ही भाषा चिरंतन टिकेल आणि जगातील आघाडीच्या भाषांमध्ये तिचे स्थान अढळ राहील. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, असं म्हणत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगापासून ते आधुनिक काळातील नटसम्राट कुसुमाग्रजापर्यंत मराठी साहित्याने नेहमीच समाजाला प्रबोधनाची दिशा दिली आहे. आजच्या डिजिटल युगात आपली मराठी भाषा केवळ बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता ती तंत्रज्ञान आणि व्यवहाराची प्रभावी भाषा बनवणे ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग या गौरव दिनानिमित्त मराठी वाचूया, मराठी लिहूया आणि आपल्या मायबोलीचा अभिमान बाळगूया. तरच मराठी ही केवळ संवादाची भाषा न राहता आपल्या प्रगतीची आणि अभिमानाची भाषा ठरेल. रुजवू मराठी, फुलवू मराठी. धन्यवाद. धन्यवाद बबिताताई. बबिताताई म्हटल्याप्रमाणे मराठी भाषेचा अभिजात दर्जा मराठी घराघरात टिकवणं हा एक आत्मचिंतनाचा विषय आहे आणि त्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणं, ऐकणं हे खूप गरजेचं आहे. आता नव्या पिढीचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला सांगण्यासाठी येत आहे अगस्त्य भोसले. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग सिद्धीने करा, पण एवढा थांबू नका. साहित्य, चित्र, नाट्य, संगीत, खेळ यात एखाद्या कलेशी तर मैत्री जमवा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री का जगायचं हे सांगून जाईल. याच कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या खियांना आणि साहित्यातील बाई म्हणजेच आपला पुलांना हसरापणा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी अगस्त्य मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांगू इच्छितो. दगड झालं तर सह्याद्रीचा रण, माती झालं तर महाराष्ट्राचे रण, तलवार झालं तर आई भवानीचे रण, मावळा झालं तर श्री छत्रपतीचा आणि पुन्हा मानव जन्म मिळाला मराठीच. या मराठी भाषेत वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज जर संस्कृतीच्या दरबारातील रत्न संबोधले जात असतील तर आपले पुलं सरस्वतीला पडलेलं हस्त सोपं हो. मराठी साहित्य सृष्टीतील बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व कोणी असेल तर ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले पुलं या नावाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतावर अधिराज्य गाजवले. शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून साहित्यातील त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली. ऑल इंडिया रेडिओ मार्फत BBC लंडनला जाणारे प्रशिक्षण घेणारे ते पहिले भारतीय. नंतर पुढे जाऊन दूरदर्शनवर पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे ते पहिले भारतीय. 21व्या शतकातील स्टँडअप कॉमेडीचे आदिजनक ते पुलंच. चित्रपट सृष्टीतील गुळाच्या गणपतीपासूनचा प्रवास ते एक होता विदूषक पर्यंतचा होता. या प्रवासात सुनीताबाई सावलीसारख्या सोबती होत्या. त्या भक्तांच्या सहचारणी नव्हत्या तर त्यांच्या हास्य निर्मितीच्या उगमस्थान होत्या. आपल्या अमोघ भाषा शैलीमुळे महाराष्ट्र भूषण व पद्मभूषण पुरस्कारांना पुलांचा हास्यास्पर्श झाला. आम्हा बालकांचे आवडते नाचरे मोरान ही अजरामर कलाकृती पुलंचीच. हे गीत गेल्या कित्येक पिढ्यांना पावसाचा आनंद घेण्यास नकळत भाग पडते. धन्यवाद. वा अगस्त्य, खूप छान. स्टँडअप कॉमेडीचा वारसा आपल्याकडे किती जुना आहे बघा. मंडळी, आता ऋषामी पवार आपल्या समोर घेऊन येत आहे केशव सुतांची एक
खणखणीत कविता. नमस्कार. मी आज तुम्हाला केशवसूत म्हणजेच कृष्णजी केशव दामलेंची कविता म्हणून दाखवणार आहे. कवितेचे नाव तुतारी आहे. चला तर आपण कवितेचा आनंद घेऊ. एक तुतारी त्या भजानुरी ढुंकीने जिमीन स्वप्राणांनी भेदून टाकेन सारी गगरी. दीर्घतीच्या त्या किंकाळींनी अशी तुतारी द्या माझा आनुनी. जुने जाऊ द्या मलमा लागुनी जळणी किंवा पुरणी टाका. सडत्याने एका ठाई ठाका. सावधाई का पुढले हाका. खांदा सचला खांदा भिडवूनी एक तुतारी द्या माझा आनुनी. प्राप्त काल हा विशाल भूदत सुंदर लेणी त्यात खोदा निजनामी त्यावरती नोंदा. बसली का वाढविता माझा विक्रम काही करा चला तर. एक तुतारी त्या मज लागुनी. हल्ला करना तर दंबावर शूरांनो या करा त्वरा रे. समतेचा ध्वज उंच दरारे नीतीची द्वारी पसरारे. तुतारीच्या या सुरा बरोबर एक तुतारी त्या मज आनुनी. एक तुतारी त्या मज आनुनी. धन्यवाद. वा ऋषामी, तुतारी चांगलेच दुमदुमली बर का. धन्यवाद. तर मंडळी, कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस जो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो, आपल्या समोर कवी कुसुमाग्रज यांच्याविषयी आपले मनोगत सांगण्यासाठी येत आहेत राजसी आष्टीकर. नमस्कार, माझं नाव राजसी अनंत आष्टीकर. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. एक भाषा गौरव दिवस एक लेखकाच्या जन्मदिवशी साजरा होतो हे अप्रूपच. कविवर्य कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. 27 फेब्रुवारी 1912 पुणे शहरात कुसुमाग्रजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव होते गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. विष्णूला लहानपणी क्रिकेट व अभिनय याची आवड होती. ते बासरी छान वाजवीत, शीळ छान वाजवीत व अधूनमधून पेटी पण छान वाजवीत. संगीतावर त्यांचे नितांत प्रेम होते. फोटोग्राफीत आवड असणाऱ्या विष्णूला खरे तर अभिनेता व्हायचे होते. गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांना ते गुरु मानित. विष्णूच्या मागे केशव आणि कुसुम अशी 2 भावंडे. त्यांनी 2 नावे तयार केली, केशवाग्रज आणि कुसुमाग्रज. मासिकात येणाऱ्या कवितांना ते आळीपाळीने ही नावे लिहित. त्यांची पहिली कविता खेळायला जाऊ चला छापून आली तेव्हा खाली नाव होतं कुसुमाग्रज. तेव्हापासूनच कुसुमाग्रज या नावाने ते ओळखले जाऊ लागले. मोड न पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोड न पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा. असं सांगणारी त्यांची कणा ही कविता. किंवा काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात. काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. असे म्हणणाऱ्या प्रियकराची भावना तर कोलंबसच्या मुखातून अनंत अमुझी ध्येयासक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला असा अथांग सागराला दिलेला इशारा असे अनेकविध पैलूंनी समृद्ध साहित्य म्हणजेच कुसुमाग्रज. विशाखा हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह. नटसम्राट हे त्यांनी लिहिलेलं नाटक
आजही रसिकांना आणि अभिनेत्यांना भुरळ घालतं. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील ध्रुवतारा आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असलेले हे मराठी भाषेतले दुसरे साहित्यिक. अशा या अग्रगण्य साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रजांची निसर्गावर प्रेम दर्शवणारी फुलांची विनंती या कवितेचे मी वाचन करत आहे. फुलांची विनंती. हळूच या हो हळूच या, हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे, हिरव्या पानातून वरती येऊनी फुललो जगती, हृदय आमची इवलिशी, परी गंधाच्या मंदराशी, हासून डोलून देतो उधळून, सुगंधया तो सेवाया, हळूच या पो हळूच या. कधी पानाच्या आड दडू, कधी आणू लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तऱ्हे तऱ्हेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर, या आम्हाला भेटाया, हळूच या हो हळूच या, हळूच या पण हळूच या. मराठी भाषेचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर कुसुमाग्रजांच्या विचारांचा मागोवा घ्यायला हवा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. धन्यवाद. आत्ताच आपण राजसी यांच्याकडून कवी कुसुमाग्रजांचा गौरव ऐकला. बघा, आपलं वाङ्मय जेवढं प्रगल्भ आहे तेवढाच आपला इतिहासही जाज्वल्य आहे. आणि हा दैदिप्यमान इतिहास घडवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मरण केल्याशिवाय तो अपूर्ण आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना अर्थासहित आपल्यासमोर सादर करत आहे अदित चौधरी. माझं नाव आदिल विद्याधर चौधरी आहे. आज मी तुम्हाला सर्वांना शिवगर्जना ऐकवणार आहे आणि त्याचा अर्थ पण. शिवगर्जना. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंत, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता तुम्ही सर्वांनी ते शिवगर्जना ऐकलीच आहे. ही गर्जना एक गाणं नाही, तर ती आपल्या मनातली आत्मविश्वास जगवते. ही शिवगर्जना आपल्याला धाडसी बनवायला शिकवते, चांगले वाईट ओळखायला शिकवते आणि संस्काराचे बीज सजवते. आता मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम म्हणजे धैर्याने व आत्मविश्वासाने पुढे चला. गणपती म्हणजे गणकोटांचे अधिपती. गजश्वपती म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती घोडे आहेत. भूपती, प्रजापती म्हणजे संपूर्ण राज्याची काळजी घेणारा असा राजा. सुवर्णरत्न श्रीपती म्हणजे श्रीमंत असूनही साधेपणाने राहणारा राजा. अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित म्हणजे चांगले आणि हुशार माणसांनी वेधलेला राजा. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणजे ज्यांच्याकडे खूप शास्त्र आहे. राजनीती धुरंधर म्हणजे फार हुशार राजा. प्रौढ प्रताप पुरंदर म्हणजे पराक्रमी राजा.
सिंहासनाधीश्वर म्हणजे सिंहासनावर बसण्यासाठी योग्य असा राजा. महाराज धीराज म्हणजे महाराजांचा पण राजा. श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूपच छान आदित्य. वा, इतक्या लहान वयात शिवगर्जना अर्थासहित म्हणणे हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण हा एक संस्कार आहे. आपले लेखक, कवी हे सुद्धा आपल्या बालमित्रांना विसरलेले नाहीयेत बरं का. बाल साहित्य हा सुद्धा आपल्या साहित्याचा एक अविभाज्य भाग आहे बर का बालमित्रांनो. आपल्याला एका सुरेल सफरीवर घेऊन जाण्यासाठी येत आहेत सौ ऋता लागू. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ बनवला आहे खास आमच्या बालदोस्तांसाठी बरं का. त्यांना मराठी भाषेची गंमत आणि गोडवा समजावून सांगण्यासाठी, तसंच त्यांच्या पालकांना आणि इतर रसिक प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीची सुरेल सफर घडवण्यासाठी. तर बालदोस्तांनो, ज्या कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून अभिमानाने साजरा करतो, त्या कविवर्य कुसुमाग्रजांनी तुमच्यासाठी खास लिहिलेली ही चिवताईची कविता नीट ऐका बरं का. उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही, लग बग पाखरेही गात गात गोड गाणी, टिपतात बघदाणी चोहीकडे, झोपलेल्या आशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या, बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिवताई, उठोनिया दूर जाई भूर भूर. बाळासाठी जागी झालेली ही चिवताई दूर दूर जाऊन पोचली तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात, आणि तिच्या मैत्रिणींचा घोळका किलबिल किलबिल करत जाऊन पोचला स्वप्नांच्या एका गावात. मराठीतल्या महान कवयित्री शांताबाई शेळके यांनी अशाच एका स्वप्नातल्या गावाचं वर्णन कसं केलंय माहितीये? ऐका तर मग. किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फुल पाखरेवर भिरभिरती, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारे हसती नाती गातती, कोणी रडके नाही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. नाही पुस्तक नाही शाळा, नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा,
नाही पुस्तक नाही शाळा, हवे ते बढे खुशाल खेळा. उडो बागडो पडो धडपडो, लागत कोणा नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. दिवसभर या सगळ्या पक्ष्यांची आणि स्वप्नातल्या गावातल्या मुलांची धम्माल मस्ती करून झाली. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली आणि आकाशात काळे ढग जमू लागले. या सगळ्यांना त्यांच्या निळ्या सवंगड्याची आठवण झाली. ओळखा बरं, कोण असेल हा त्यांचा निळा सवंगडी? अगदी बरोबर, मोर. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं तुम्हाला सगळ्यांना नक्कीच माहीत असणार. चला तर मग आपण सगळे मिळूनच गाऊया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. फुलव पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचते रे, टप टप पानात वाजते रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सवंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काय मग छोट्या दोस्तांनो, मजा आली ना गाणी म्हणताना आणि ऐकताना? चला तर मग आजपासून संकल्प करूया, घरोघरी मराठीतून बोलूया. धन्यवाद. फार होता ताई. काय मग मजा आली ना सगळ्यांना? मंडळी, आपला इतिहास आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवतो आणि त्याची झलक आपल्याला मराठी माणसात आणि ओघानेच मराठी वाङ्मयातही बघायला मिळते. कवी वि.वा. शिरवाडकर रचित एक अतिशय लोकप्रिय कविता आपल्यासमोर सादर करीत आहेत सौ शिरीष नाफडे. नमस्कार मंडळी. मराठी भाषानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी तुमच्यासमोर श्रेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांची अतिशय लोकप्रिय अशी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे कणा. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. कपडे होते करमळलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपण वाटलं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. कणा कविता ही प्रत्येकालाच जवळची वाटते. काही लेखक, पुस्तके अगदी वारसाने चालत येतात. एखादा संस्कार असावा असं. पण बघा, कधीतरी एखादी बालभारतीच्या पुस्तकातली कविता, कथा आपल्याला कायम स्वरूपी स्मरणात राहते. मग ते लेखक, कवी आपल्या रोजच्या वाचनातले असू देत किंवा नसू देत. अशीच एक विनोदी अंगाची वाटणारी पण काहीतरी सांगून जाणारी कविता आपल्या समोर सादर करत आहे सौ तेजस्विनी शेवडे. नमस्कार मंडळी. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा, मराठी वाङ्मय हे विविधतेने नटलेलं आहे. जसा त्यात विनोद आहे तसंच गांभीर्यही आहे. जशा ओव्या आहेत तशा कविताही आहेत. आणि जसं शहरी बाज आहे तसा ग्रामीण बाजही आहे. कल्पना विस्तार आहे आणि तसंच वास्तवही आहे. तर आज मी सादर करीत आहे एक कविता, प्राध्यापक मो.दा. देशमुख यांनी लिहिलेली. एक नवविवाहित तरुणी जेव्हा एकत्र कुटुंबात राहते तेव्हा काय होतं. ऊन खिचडी साजूकसं तूप, ऊन खिचडी साजूकसं तूप, वेगळं राहायचं भारी सुख. एक नाही दोन नाही माणसं बारा, एक नाही दोन नाही माणसं बारा, अहो घर कसलं मेलं ते, बाजारच सारा. सासूबाई, मामंजी, नणदानी, दीर, जावेच्या पोराची सदा पिरपिर. 10 माणसात दिलं ही बाबांची चूक, वेगळं राहायचं भारी सुख. सगळे म्हणतात तुझं घर प्रेमळ. अहो प्रेमळ प्रेमळ झालं तरी सासू ती सासू, आणि एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू. चिमुरडी नणंदबाई चुगलीत हलकी, विधभर लाकडाला हातभर ढलपी. बाबांची माया काय मामंजीनं येते, आणि पाणी उकळलं म्हणून सायका धरते. बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप, वेगळं राहायचं भारी सुख. दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनीच राहायचं, गुलुगुलू बोलायचं, खूप खूप फिरायचं आणि छान छान दिसायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, भेटतील साऱ्या बाई आवडी निवडी. स्वयंपाक तरी काय, पापड, मेथकूट, दुधाची साय. जेवणाची लज्जत राहील खूप, ऊन खिचडी साजूकसं तूप. रडले पडले नि आबोला धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण मेलं मला काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहेत तर गहू नाही. कसल्या हौशी आणि कसल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. आज नाही उरलं कालचं रूप, आज नाही उरलं कालचं रूप, ऊन खिचडी साजूकसं तूप. यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, पेलाभर पाण्याला पण बायकोच हवी. बाळ रडला तर खपायचं नाही, क्षणभर जरा काही त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडीही घासायची मीच, ह्यांची मर्जीही सांभाळायची मीच. जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, ऊन खिचडी साजूकसं तूप.
सासूबाई होत्या पण बऱ्या होत्या. सकाळचा सगळा स्वयंपाक करत होत्या. मामंजी दिवसभर बाळाला बघायचे. बाजार आणायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची. मोठ्या भाऊजींनी सारी ऊरनी पूर निस्तरायची. पण आता काय, थंडगार खिचडी आणि संपलंय तूप आणि वेगळं राहायचं कळलंय सुख. वेगळं राहायचं कळलंय सुख. धन्यवाद. आवडली ना ऊनून खिचडी? मराठी साहित्यामध्ये सर्वच भावभावनांचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतो. जसे कणखर रूपही पाहायला मिळते तसेच हळवेही. असेच आपले भावना विश्व कवयित्री शांता शेळके यांनी आपल्या गीतात शब्दबद्ध केले आहे. ऐकूयात सौ अनुजा वांगीकर यांच्या स्वरात. नमस्कार, मी सौ अनुजा वांगीकर आज आपल्यासमोर कवयित्री शांताबाई शेळके यांचं एक गीत सादर करत आहे. गीताचे शब्द आहेत, ही वाट दूर जाते. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगानी, जेथे खुळ्या ढगानी रंगीन साजल्यावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे, स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे, स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा, ही वाट दूर जाते. वा अनुजाते, खूपच सुरेल गाणं. मंडळी, एखाद्या फुलाच्या पाकळ्या उमलत जाव्यात तसे काहीसे आपले साहित्य आहे. आणि त्यातला एक अविभाज्य भाग म्हणजे विनोदी साहित्य. प्रत्येकाचा बाज वेगळा. आणि विनोदी साहित्य म्हटल्यावर आपले सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे यांच्याशिवाय ते अपूर्णच आहे. डॉक्टर आसावरी मुजुमदार आपल्यासाठी घेऊन येत आहेत पु ल देशपांडे लिखित खुमासदार गमती जमतींची मेजवानी. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर आसावरी उपदेव मुजुमदार. विष्णुकवी म्हणजे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी आपण हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो.
मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. माझा विषय आहे बटाट्याच्या चाळीतील गणेश उत्सव. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ आपले लाडके पु ल देशपांडे लिखित बटाट्याची चाळ हा 1958 सालचा एक अजरामर विनोदी मराठी कथासंग्रह आहे. मुंबईतील गिरगावातील मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीवर आधारित आहे. चाळीत 60 बिराडे राहत होती. त्यांची लगबग, दैनंदिन भांडणे, सणवार आणि एकमेकांशी बांधलेली भावनिक माया यांचे हे जिवंत चित्रण त्यांनी केले आहे. पुलंच्या अचूक निरीक्षण शक्तीतून साकारलेली ही चाळ वाचकाला हसवता हसवता अंतर्मुख करते. या पुस्तकात मध्यमवर्गीय लोकांच्या जगण्याचे हुबेहूब वर्णन केले आहे. चाळीत राहणाऱ्या शिक्षक, कारकून, संगीत शिक्षक अशा विविध स्वभावाच्या लोकांची पात्रे लेखकाने विनोदी शैलीत मांडली आहे. सणवार, उत्सव, सुखदुःखात धावून जाणारी माया आणि एकजूटपणा या पुस्तकात व्यक्त केला आहे. ही चाळ 60 बिराड्यांची गिरगावात खेतवाडीतील वाघूळ गल्लीत बांधली होती. चाळ खूप टणक होती. ढेकूनही मरणार नाही अशी ही टणक होती. तर तब्बल 75 वर्षानंतर 1958 मध्ये ही चाळ प्रकाशात आली. खरं तर पुलंच्या शब्दातील ही गोळाबेरीज चळवळीच्या सामर्थ्याला भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून बटाट्याच्या चाळीत त्यांनी गणेश उत्सव सुरू केला. असा ठसठशीत उल्लेख चाळीतील एकमेव आगामी आत्मचरित्रकार हनुमंतराव दशपुत्रे यांनी केलेला आहे. सालाबदाप्रमाणे यंदाही या पद्धतीचा हा गणेश उत्सव चाळीत अखंडितपणे साजरा होत राहिला. वर्षातून एकदा मधला चौक साफ करून तिथे गणपती बसवण्यात यायचा. विसर्जनाच्या रानटी रूढीपासून वाचलेला गणपती गणनायक पुढे रंग उडाल्यामुळे अॅनिमिक दिसायचा. वयोमानाप्रमाणे मुळाच्या एक दंतावर दंतविहीन होण्याचा प्रसंग आला होता. तर ते कसं त्यांनी हे केलं, परंतु त्या जागी एक खडू बसवल्यामुळे त्याची कवळी लावलेला वृद्धांचा टुणटुणीतपणा त्याला प्राप्त झाला होता. चाळीतला मधला चौक त्याला या देखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. चाळीला घाणीचं कधीच वावडं नव्हतं, पण कुठल्या खोलीतून कुठली घाण या चौकात पडावी या संबंधाची काही ठाम मते होती. अण्णा पावशांच्या घरातून निर्मात्याऐवजी द्रोणातून अंड्यांची टरफले पडायला लागली की समजायचं चाळीत सर्व प्रकारचे लोक राहतात. मधला चौक साफ करून तिथे गणपती बसविला जायचा. याला सर्वांचा हातभार लागायचा. एरवी चाळीत एकमेकांचे जातीवाचक उल्लेख व्हायचे, जसे की तोत्रा शेळवी, भटुरगी, परभटली मेली, कोळंबी खाऊ, सोनारडा वगैरे वगैरे. परंतु गणपतीमधल्या 10 दिवसात सारे जातीभेद विसरले जायचे, कारण प्रचंड गुणवत्तेचा साठा या 60 बिराडात ठासून भरला होता. या दारू गोळ्याच्या म्हणजे गुणवत्तेला वाद लावायची संधी गणपतीच्या 10 दिवसात मिळायची. ऐन गणपतीमध्ये दिवाळीसारखी आतिषबाजी व्हायची. संगीताचे तज्ज्ञ मंगेशराव हट्टंगडी उर्फ मंगेशराव ते तर चाळीचे मूर्तिमंत संगीतकार होते. मंगेशरावांच्या षडज पंचमाने गणेश मंडप मंत्रमुग्ध व्हायचा. त्यांच्या पत्नी वरदाबाई हट्टंगडी या नृत्य चंद्रिका होत्या. त्यांना गणेशोत्सव नाचायची विनंती केली की नाचायला एका पायावर तयार असत. आपण नृत्यकला का सोडली यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, नृत्य साधे ना. चाळीत गणेशोत्सव या प्राध्यापक कल्पलता फुलझेलेंचे चित्रकलेचे नमुने जागोजागी टांगले जायचे. चाळीतील विदुषी डॉक्टर सौ कल्पकलाबाई कोरके धसवाडीतील गणपती नागरी जीवनातील अपरुषे वाङ्मय सारख्या गहन गंभीर विषयावर भाषण द्यायच्या. चाळीचे इतिहासकार महापंडित बाबूकाका खरे, आहार शास्त्रज्ञ सोकार नानाजी त्रिलोकेकर, ग्रहगौरव अण्णा पावशे, आध्यात्मिक स्फूर्ती केंद्र देव बाबा बर्वे, राहुनाना सोमण हे सगळे बटाट्याच्या चाळीतील उत्साह मूर्ती प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते. थोर आगामी चरित्रकार हनुमंतराव दशपुत्रे यांनी चाळीतील गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम गाजवण्याकरिता प्रकाशझोत टाकलेला होता. 10व्या दिवशी गणपतीचे विसर्जन कधी झालेच नाही. पर्यावरण हा शब्द तेव्हा जन्मलाच नव्हता. चौपाटीवर बर्व्यांच्या गणपती विसर्जनाला जायचा, पण पाठ डोक्यावर घेऊन स्वतः जोनोबा रेंग्याचे काका चौपाटीच्या समुद्रात शिरायचे. असं विसर्जन व्हायचं. लाटा अंगावर घेत ते पाण्यात शिरले की पोरं भ्यायची आणि मोठी माणसं म्हणायची,
काका बेतानं. काका आपल्या कोकणी भाषेत मराठीत म्हणायचे, अरे समुद्राची भीती कोकणात कित्याक घालतस, माशाक आणि मासे खाणाऱ्या पाण्यास भय नसता. त्यावेळी चाळीतल्या पोरांना त्रिलोकीकर शेटे फादर, त्यांना चाळीत सर्वजण फादर म्हणायचे. ते सगळ्यांना मोफत भेळ खाऊ घालायचे, त्यांना मोफत मंदी म्हणायचे. त्या उत्सवाला कमिटी नव्हती, अकाउंट नव्हता, हिशोबाबद्दल शंका नव्हती. ही सारी गोळाबेरीज केल्यावर देखील चाळीच्या गणेशोत्सवाबद्दल अंदाज येतो. चाळ तर केव्हा जमीनदोस्त झाली असेल. बटाट्यातील ब गळून जाऊन आता कदाचित टाटा टॉवर्स ही इमारत उभी राहिली असेल. चाळ तर 50 वर्षापूर्वीच शेवटचा घाव कोण घालणार याची वाट पाहत कशी बशी उभी होती. कधी वाटतं जमिनी सपाट झालेली बटाट्याची चाळ पुन्हा 3 मजल्यांनी उठून उभी राहील आणि म्हणेल, पुलं तेवढा गणेशोत्सव राहिला. चाळ संस्कृती संपून ब्लॉक संस्कृती येण्याच्या प्रक्रियेचा बदलत्या सामाजिक परिस्थितीचे आणि मध्यमवर्गीयांच्या भावनेचे चित्रण या पुस्तकात पुलंनी उत्कृष्ट विनोदी शैलीत मांडले आहे. संधी मिळाल्यास हे पुस्तक एकदा तरी वाचून मनसोक्त आनंद घ्यावा हे सांगून मी आपले मनोगत संपविते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद आसावरीताई, बटाट्याच्या चाळीची सफर घडवल्याबद्दल. मंडळी, आशा करते ही साहित्याची सफर तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि मंडळी, आपल्या दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महाराष्ट्र मंडळ कुवेततर्फे आपले सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही